तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा 3 जागांवरती अडलाय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये आहेत. महायुतीच्या जागा वाटपावरनं मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं पाहूयात. फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. एनसीपीने आम्हाला पुण्याची जागा मागितलेली आहे, त्यामुळे या दोनच गोष्टींवर आमचं अडलं आहे, जे आम्ही सोडवून घेऊ. जागांवरून महायुतीत तिढा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत सांगितलंय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरनं अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. शिंदेच्या शिवसेनेत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरनं रस्सीखेच आहे. यापैकी एक जागा भाजपला हवी आहे, तर पुण्याची जागा दादांच्या राष्ट्रवादीला हवी आहे. एकूण 17 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होतीये. 7 जागांची मागणी शिंदेच्या शिवसेनेची आहे, तर राष्ट्रवादीनं 3 जागा मागितल्या आहेत. मी काल सांगितलं, पुन्हा सांगतो, उद्या पुन्हा विचारू नका. आमचं जवळपास ॲग्रीमेंट झालेलं आहे. फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आणि एनसीपीने आम्हाला पुण्याची जागा मागितलेली आहे, त्यामुळे या दोनच गोष्टींवर आमचं अडलं आहे, जे आम्ही सोडवून घेऊ. आता काही कठीण नाही. कठीण पेपर संपलाय, सोपा पेपर बाकी आहे. टिकमार्क करायचं आहे. टिकमार्क झाल्याबरोबर विषय संपतो. माझी भूमिका हीच आहे की जिथे आमच्या जागा जास्त आहेत तिथे आम्हाला नक्कीच विधान परिषदेची सीट मिळाली पाहिजे. आणि आमची अगदी जे सकारात्मक चर्चा चालली आहे तसं होईलच. 2 किंवा 1 जागा दिली जाते तर ती चालेल का? तुमची मागणी किती आहे? आम्ही 3 जागांसाठी मागणी केलेली आहे आणि नक्कीच सकारात्मक उत्तर मिळेल. कांदा आणि ऊसाच्या प्रश्नावरनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये होते. त्यामुळे विधान परिषदेच्या मुद्द्यावरून देखील दिल्लीमध्ये केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा होईल असं बोललं जात होतं. शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री शिरसाटांनीही दिल्लीत विधान परिषदेच्या जागांची बोलणी सुरू असल्याचं सांगितलं. मात्र मुख्यमंत्र्यांनी शिरसाटांचा दावा फेटाळला. महायुतीमध्ये विधान परिषदच्या जागा संदर्भामध्ये निश्चित बोलणी दिल्लीला चालू आहे. या बोलणीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत. आत्तापर्यंत अंतिम फॉर्म्युला हा ठरलेला नाही आहे. कदाचित संध्याकाळपर्यंत जी बैठक होणार आहे, जी महत्त्वाची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये युतीमध्ये काय फॉर्म्युला ठरला या संदर्भामधली घोषणा ही तिन्ही नेते एकत्रित बसून करतील. दिल्लीत या संदर्भात कुठलीही बैठक नाही. याची बैठक मुंबईतच होईल. मुंबईतच विषय सोडून टाकू. वेगळी बैठक झाली, बैठकीनंतर काही वेगळी बैठक नाही. ती तर आमचं जे काही शेवटी असं आहे की गृहमंत्री महोदय आमचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्याशी बसून काय महाराष्ट्रात चाललं आहे याचं डीब्रीफिंग आम्ही करत असतो. त्यात काही महत्त्वाचे विषय नव्हते असे. चला, धन्यवाद. कांदा आणि ऊसाच्या प्रश्नावरून झालेल्या बैठकीनंतर अमित शहा आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआडही चर्चा झाली. अमित शहा आणि फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीची मतं शहांसमोर मुख्यमंत्र्यांनी मांडली. महायुती सरकारमधील अंतर्गत वादातील मुद्द्यांवर देखील फडणवीसांनी अमित शहांसोबत चर्चा केली. तसंच अर्थ खात्यावरून सुनेत्रा पवारांच्या नाराजीची देखील माहिती अमित शहांना दिल्याचं कळतंय. गेल्या रविवारी एकनाथ शिंदेंनी तडकाफडकी अमित शहांची दिल्लीत भेट घेतली होती आणि आता अमित शहा आणि फडणवीसांची स्वतंत्र बैठक झाली आहे. त्यामुळे वादाचे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.